नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरामध्ये एका बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरावर दरोडा टाकत मौज मजा करण्यासाठी सोने लुटले। मात्र या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। धुळे जिल्ह्यातील साक्री शहरामध्ये राहणाऱ्या भावेश नेरकर ह्या बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने चक्क स्वतःच्याच घरावर दरोडा टाकला आणि दरोडा पडल्याचा बनाव आणत त्याने या संदर्भात पोलिसांना माहिती दिली। भावेश सध्या पुण्यामध्ये बीटेकचे शिक्षण घेत होता। मात्र दरोडा टाकल्यानंतर चोरीची फिर्याद देणारा भावेश मुख्य आरोपी निघाल्याने पोलिसी चक्रावून गेली। साक्री शहराच्या सुयोग कॉलनीमध्ये राहणाऱ्या भावेश नेरकर याने साक्री पोलिसांमध्ये घरफोडीची तक्रार दिली। 30 नोव्हेंबरला सायंकाळच्या सुमारास आपण आईला घेऊन नातेवाईकांकडे गेलो असता अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सुमारे 10 तोळे सोने लंपास केल्याचा त्याने पोलिसांना सांगितले। मात्र भावेश नेरकर याच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये तफावत असल्याने फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। भावेशच्या एकंदरीतच वागण्यामध्ये पोलिसांना विसंगती आढळली। मात्र पोलिसी खाका दाखवल्यानंतर भावेशने गुन्ह्याची कबुली दिली। स्वतःच्याच घरात चक्क दरोड्याचा बनाव आणत पोलिसांची दिशाभूल करण्याचा भावेशने प्रयत्न केला। भावेश पुण्यामध्ये शिक्षण घेत होता। मात्र पुण्यामध्ये असताना चैनीसाठी भावेशने पुण्यातलं आयुष्य झगमगाटी असावे या नादापायी स्वतःच्याच घरावर दरोड्याचा बनाव आणला आणि दरोडा टाकला। मात्र या चैनीच्या आयुष्याची भावेशला सवय लागल्यामुळे भावेशला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये पैसा कमी पडू लागला आणि सोपा मार्ग त्याने पत्करला आणि स्वतःच्याच घरामध्ये घरफोडीचा मार्ग निवडला। पुणे शहरात असताना त्याने 2 मित्रांना मिळवून ही योजना आखली। त्यानंतर भावेशने साक्री येथे आल्यानंतर आपल्या आईला घराबाहेर नेले आणि मोकळ्या घरात मित्रांच्या मदतीने त्याने चोरी घडवून आणली। यामध्ये त्याने 2 तोळे सोने विकले। बाकीचे सोने त्याने शेतामध्ये पुरले। भावेश आणि त्याचे मित्रांनी चोरलेले सोने लगेच विकण्याचाही प्रयत्न झाला। त्यातील 2 तोळे सोने त्याने सराफ व्यावसायिकाला विकले, तर बाकीचे त्याने शेतामध्ये खड्डा करून पुरून ठेवलेले होते। साक्री पोलिसांच्या तत्परतेने भावेश नेरकरने रचलेला बनाव उघडकीस आला। मात्र ह्या घटनेमुळे विद्यार्थ्यांमधील चैन आणि मौज मजा या संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। मौज मजा करण्यासाठी चोरीचा मार्ग पत्करल्याने ह्या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे। अशा घटना घडत असतानाच विद्यार्थ्यांमधील समुपदेशन हे तेवढंच महत्त्वाचे आहे असेही जाणकारांचे मत आहे। एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी साक्री। धन्यवाद।